पन्हाळगडावरील पावनगड येथील अनधिकृत मद्रसा प्रशासनाच्या वतीनं अखेर जमीनदोस्त करण्यात आला। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनगडावर सध्या मुस्लिम समाजाचा रहिवास आहे। याचा गैरफायदा घेत 1979 साली सय्यद या आडनावाच्या व्यक्तीने अनधिकृत मद्रसा पावनगड येथे बांधला होता। याबाबत काही हिंदुत्ववादी संघटनेकडून तक्रार प्रशासनाकडे दाखल करण्यात आली होती। त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तपासण्या पार पडल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी दिनांक 5 जानेवारी रोजी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली। मध्यरात्रीनंतर हा मद्रसा जमीनदोस्त करण्यात आला आहे। सद्यस्थितीत पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 45 मुले या मद्रशामध्ये शिक्षण घेत होती। गुरुवारी सायंकाळी या सर्व मुलांना शिरोली येथील मद्रसामध्ये नेण्यात आलं। त्यानंतर मद्रसा पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली। या मद्रसाचे बांधकाम सुमारे 2 गुंठे क्षेत्रामध्ये असून ते महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। मद्रसा पाडण्यासाठीच्या कारवाईबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळत गुरुवारी सायंकाळी सुमारे 400 पोलिसांचा चोख बंदोबस्त बुधवार पेठेपासून पावनगडापर्यंत ठेवण्यात आला होता। यावेळी पन्हाळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे। लाईव्ह मराठीसाठी पन्हाळहून सचिन वरेकर।